दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। आदिमायेच्या जयघोषाने दुमदुमले सप्तशिखर। महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सप्तशृंग निवासिनी देवीचा चैत्रोत्सव श्रीरामनवमीपासून भक्तिमय वातावरणात सुरू झाला। शुक्रवारी पहाटेपासूनच विविध धार्मिक पूजा अर्चा यासह महावस्त्र आणि अलंकारांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी चोख सुरक्षा व्यवस्था व सेवा सुविधांच्या माध्यमातून देवस्थान कर्मचारी व प्रशासकीय विभागातील अधिकारी कर्मचारी यात्रा उत्सव यशस्वीतेसाठी कार्यरत आहेत। यात्रा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने स्वयंसेवी संघटनांनी देखील हातभार लावलाय। शुक्रवारी सकाळची पंचामृत महापूजा सप्तशृंगी संस्थानचे विश्वस्त ॲडव्होकेट ललित निकम यांच्या हस्ते सहकुटुंब करण्यात आले। यावेळी संस्थानचे मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार यांच्यासह सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी वर्ग उपस्थित होता। चैत्रोत्सव कालावधीत येणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी मंदिर 24 तास खुले करण्यात आले। उत्सव काळात भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी संस्थांमार्फत 2 टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली। मध्य प्रदेश, गुजरात तसेच खानदेश प्रांतातील नंदुरबार, नवापूर, धुळे, साक्रे, शिरपूर, जळगाव, धारणगाव, मालेगाव आणि विविध ठिकाणच्या पालख्या आणि पायी भाविक गडावर पायी तर जातच आहेत, सोबतच महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या वाहनांद्वारे देखील मोठ्या संख्येने भाविक येथे पोहोचतात आणि त्यामुळेच आता संपूर्ण सप्तशिखर हे आदिमायेच्या जयघोषानं दुमदुमले। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी धनंजय बोरसे।